सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जानेवारी 2026 शनिवार दिवशी पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे. नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा प्रारंभ होत आहे. शुक्रवार आज 2 जानेवारी 2026 सायंकाळी 6:54 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि उद्या 3 जानेवारी शनिवार दिवशी दुपारी 3:34 ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. उद्या उदय तिथीनुसार संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा तिथी मानली जाणार आहे. म्हणून आपण 3 तारखेला शनिवार दिवशी 3 जानेवारी 2026 शनिवार दिवशी शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा साजरी करायची आहे. सर्वांनी या दिवशी उद्या 3 तारखेला शनिवारी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा. लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे. ती म्हणजे थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला सर्वांना पुण्य फळ मिळणार आहे. तुमच्याकडं जर गंगाजल असेल, तुम्ही तीर्थक्षेत्रावरून आणलेलं असेल तर ते आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाका. नाही तर तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल. एक छोटीशी बॉटल घेऊन या. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. सगळे त्रास संपून जातील. देवी आईची आपल्यावर भरभरून कृपा होईल. वर्ष कसं सोन्यासारखं जाईल आणि तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळसुद्धा प्राप्त होईल. इष्टदेवतांचं नामस्मरण करायचं, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि मग गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे. महिलांनो, तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती हवी असेल, धनप्राप्ती हवी असेल, घरात बरकत यावी, पैसा तुमच्या हातात टिकून राहावा, तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजलसह चिमूटभर हळदसुद्धा महिलांनी टाकून आंघोळ करा. माता लक्ष्मीचं नामस्मरण करा, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि मग आंघोळीचा हा उपाय करायचा आहे. उद्या आंघोळीनंतर सूर्यनारायणाचं दर्शन सर्वांनी जरूर घ्या. महिलांनो, घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे. हळदीचं लेपन करताना काय करायचं आहे? गोमूत्र घ्या, थोडी हळद टाका. पातळ जरी लेपन केलं ना चालेल, पण लेपन करताना एक गोष्ट करायचं आहे. लेपन करताना तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जपायचा आहे. तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र जपा, तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपा. आपले 3.5 शक्तिपीठच आपली माय माऊली आहे. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. नाही अनुभव आला तुम्हाला तर मला बोला. सोन्यासारखे अनुभव येतील. पैशांविषयीच्या ज्या समस्या आहे ना त्या संपून जातील. मुलांना काही टेन्शन असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, घरात मंगल कार्य घडत नसेल, मुलगा असेल, मुलगी असेल, लग्नासारखे झालेले आहे मोठे, लग्नाविषयी काही समस्या असतील, संपून जाईल. लवकरात लवकर तुमच्या घरात शुभ योग चालून येतील, लग्न जुळून येतील, घरात संतान प्राप्ती होईल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा शुभ तिथींना जेव्हा पण तुम्ही हळदीचं लेपन उंबरठ्यावर कराल ना, तर ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा आणि हळदीचं लेपन करा. तुम्हीच मला म्हणाल, ताई चांगला अनुभव आलेला आहे. लवकरात लवकर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या घरात घडून येतील. उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. त्याचबरोबर हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबऱ्यावर माऊलीची पावलं लावलेलीच असतात. माता लक्ष्मीची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून उंबरठ्याची पूजा करा. छोटी का होईना रांगोळी काढता आली उंबऱ्याच्या बाहेर तर जरूर काढा अंगणात. आणि उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. काय करायचं महिलांनो? एक मातीची पंती घ्या. त्यात थोडेसे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे. तुकडा घेऊ नका. अख्खे तांदूळ घ्या. त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवा. त्यावर 2 लवंग ठेवायच्या आहे. दिवसभर राहू द्या. लहान लेकरं पाय वगैरे लावतील, एखाद्या कोपऱ्याला ठेवायचं आहे. संध्याकाळी, बरोबर संध्याकाळी दिवे लागणीला हातपाय धुवून घ्या. आंघोळ करत असाल आंघोळ करा आणि देवी आईच्या समोर दिवा लावून संपूर्ण घरात अगरबत्ती ओवाळून घराच्या मुख्य उंबरठ्या बाहेर जायचं आहे. उंबरठ्याला हात लावायचे आहे. तुमची इच्छा माता लक्ष्मीला, तुमच्या कुलस्वामिनीला सांगायची आहे आणि उंबरठ्यावरच ते मातीची पंती येण्या जाण्याच्या रस्त्यात घ्या. थोड्या वेळ कुणालाच जाऊ देऊ नका.
किंवा तुमचे मुलं पतिदेव घरात येऊन गेल्यानंतर जरी तुम्ही हा उपाय केला, रात्रीचे 8-9 वाजले चालेल, पण शांततेत उपाय करा. ती मातीची पंती मुख्य येण्या-जाण्याच्या दारात घ्या उंबरठ्यावर आणि त्या वस्तू कापरासोबत जाळून टाकायच्या आहे. जेव्हा आपण तांदूळ जाळतो ना उंबरठ्यावर, पितृदोष नष्ट होतात. जेव्हा कापूर जाळतो ना आपण उंबरठ्यावर, त्यावर सर्व देवी देवता प्रसन्न होतात. आणि जेव्हा लवंग जाळतो कापरावर, माता लक्ष्मी आकर्षित होते आणि स्थिर वास करते. आणि अशा शुभ तिथींना हा उपाय केला तर कधीच खाली जात नाही. आपली प्रत्येक इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करत असते. उद्या देवघरातील देवांची छान अशी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलदेवीचा टाक असतो आपला, छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. नंतर तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे. छान पूजा करा महिलांनो. वेणी आणलेली असेल तुम्ही, शेवंतीची फुलं असेल, झेंडूची फुलं देवांना छान अर्पण करा. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. महादेवांची शिवपिंडी असेल, बेल अर्पण करा. बाळकृष्णाची मूर्ती, एखादं तुळशीचं पान अर्पण करा. देवी देवतांची छान असं हळद कुंकू अष्टगंध वगैरे लावून पूजा करायची आहे. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या आवर्जून खिरीचा नैवेद्य बनवता आला महिलांनो तर खिरीचा नैवेद्य बनवा. किंवा तुम्ही जो गोडाधोडाचा नैवेद्य बनवत असाल ना तर नक्की बनवायचा आहे. आणि त्यातील पहिला घास आधी देवांना नैवेद्य दाखवा. आणि ताजी चपाती घ्यायची आहे. किंवा तुम्ही जे अन्न बनवलेलं असेल त्यातून पहिला घास गाईला नक्की खाऊ घाला. बघा, शोधा, मिळून जाईल. जरी शहरात राहतो आपण पण ठिकठिकाणी गायी असतात. बघा, मिळून जाईल. थोडा का होईना लहानशी चपाती घ्या, त्याला तूप गूळ लावा. खीर बनवलेली असेल तुम्ही खीर चपातीवर पुरीवर ठेवा आणि स्वतःच्या हाताने गाईला नैवेद्य जरूर द्या. आधी स्वतः खाण्याच्या ऐवजी आपण आधी गाईला नैवेद्य द्यायचा आहे. वर्षातले तिन्ही नवरात्रीचं तुम्हाला फळ मिळणार आहे. काही नाही केलं तुम्ही चालेल, पण गाईला हा घास नक्की खाऊ घाला. बघा, 3 पिढ्यांचं तुमचं दुःख दारिद्र्य निवारण होईल. असं खूप सुंदर उपाय आहे हा. गाईला हा नैवेद्य जरूर द्या. महिलांनी द्या, दादांनी द्या किंवा मुलं मोठी असतील मुलांच्या हातून खाऊ घाला, पण गाईला नैवेद्य उद्या जरूर द्यायचा आहे. उद्या पौष पौर्णिमा आणि शनिवार आलेला आहे. सर्वांनी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. बरोबर जाताना आईने तर आवर्जून एक मातीची पंती, त्यात तेल टाका, थोडंसं दुहेरी वाट टाका आणि दिवा तयार करून घेऊन जा. एखादा गुळाचा खडा न्या. सकाळी जा, संध्याकाळी जा, नियम नाही, पण अंधार पडायच्या आत सेवा करा. खूप अंधार पडलं की मग झाडांना हात लावू नये. पण उद्या आवर्जून संध्याकाळच्या आत दिवा लागणीच्या आत पिंपळाच्या झाडाची सेवा जरूर करायची आहे सर्वांनी. पिंपळाच्या झाडाला थोडं पाणी दूध अर्पण करता आलं तर पाणी दूध अर्पण करा. एखादा दिवा तुमच्या मनातील इच्छा बोलून पिंपळाखाली प्रत्येक आईने उद्या मुलांसाठी एक दिवा पिंपळाखाली जरूर लावा. एखादा गुळाचा खडा एखाद्या कागदावर ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, लक्ष्मी नारायणांचा मंत्र किमान 21 वेळा जपा आणि 21 प्रदक्षिणा घाला, 11 घाला, 5 घाला, पण पिंपळाला प्रदक्षिणा घाला. स्पर्श करा, दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे. दोन्ही देवांची तुम्हाला कृपा मिळणार आहे. लक्ष्मी नारायण इतके प्रसन्न होतील तुमच्यावर. पौष पौर्णिमा आणि शनिवार असा योग पुन्हा नाही. ज्या काही अडीअडचणी असतील, पितृदोषामुळे अडीअडचणी असतील, ग्रहदोषामुळे अडीअडचणी असतील, कुणी शत्रू विनाकारण त्रास देत असेल, कुणाला काही बाधा झालेली असेल, आरोग्य नीट नाही, सर्वांनी पिंपळाच्या झाडाखाली जा आणि पिंपळाला स्पर्श करा. दिवा लावायचा आहे. प्रत्येक आईने दिवा तर जरूर लावा. एखादा गुळाचा खडा ठेवा. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य मिळेल आणि भरभरून आरोग्य तुम्हाला मिळेल. जी काही इडापिडा असेल ना तर तिथंच निघून जाईल बघा, आणि तुम्ही आनंदाने घरी याल अशी ही पिंपळाची सेवा आहे. लेकरांकडून सुद्धा उद्या पिंपळाला स्पर्श जरूर करून घ्या. आईने जरूर पिंपळाखाली एक दिवा लावायचा आहे. उद्या पौष पौर्णिमा, कुलदेवीची सेवा जरूर करा महिलांनो. कुलदेवीला सकाळी किंवा संध्याकाळी कुंकुमार्चन जरूर करा. कुलदेवीचा टाक असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, सर्व महिलांनी उद्या कुंकुमार्चन करायचं आहे.
सकाळी करा, संध्याकाळी करा. उदय तिथीनुसार उद्या दिवस रात्र पौर्णिमा तिथी मानली जाणार आहे शास्त्रानुसार. तर उद्या कुंकुमार्चनची सेवा प्रत्येक महिलेने, वर्षाची पहिली पौर्णिमा आहे, अशी संधी पुन्हा नाही. तर उद्या कुंकुमार्चन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते कुंकू नीट एखाद्या डबीत ठेवा. ते कुंकू दररोज तुम्ही कपाळी अंघोळीनंतर लावा, मुलांना लावा, पतीला लावा. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. उद्या कुंकुमार्चन 21 वेळा करा किंवा जास्तीत जास्त वेळा करायचं असेल करू शकता. छान असं देवी आईला कुंकुमार्चन करा, एखादी वेणी अर्पण करा. ओटी भरायची असेल घरच्या घरी देवी आईची ओटी भरू शकता किंवा तुम्हाला एखाद्या मंदिरात ओटी भरायची असेल तर छान दिवस आहे, तुम्ही ओटी भरू शकता. खणा नारळाची भरा, साडी चोळीची भरा, पण उद्या ओटी तुम्ही छान अशी देवी आईची भरू शकतात. ओटीमध्ये एक पानाचा विडा ठेवा, काचेच्या बांगड्या ठेवा आणि तेव्हाच आपल्या ओटीचा म्हणजे संपूर्ण मान आपण देवी आईचा मान सन्मान करत असतो. विड्याच्या पानांनी देवी आई खूप प्रसन्न होते. उद्या जर तुम्हाला देवी आईला एखादा गोड पानाचा विडा नैवेद्यात ठेवता आला ना तर जरूर महिलांनो ठेवा. नंतर तो गोड पानाचा विडा तुम्ही पती पत्नीने खा किंवा मुलांना द्या. सर्वांनी मिळून थोडा थोडा तो नैवेद्यात प्रसाद म्हणून खायचा आहे. उद्या गोड पानाचा विडा कुलदेवीला नैवेद्यात जरूर अर्पण करायचा आहे. तुम्ही तांबूल अर्पण करू शकता. नाही जमलं गोड पानाचा विडा तुम्ही विकत बनवून आणला तरीही चालेल, पण उद्या पानाचा विडा जरूर अर्पण करा देवी आईला. गोड खीर बनवता आली तुम्हाला, तांदळाची खीर, त्यात थोडेसे मखाने टाकता आले, अतिशय उत्तम. थोडी केशर असेल टाका, नसेल मखाने असेल टाका, नसेल साधी तांदळाची अख्ख्या तांदळाची खीर बनवा. दूध आणि तांदूळ मिक्स करून साखर वगैरे टाका, वेलची पूड टाका, छान अशी सात्विक खीर बनवा. देवी आईला नैवेद्य दाखवा. एखादी कन्यारत्न असेल तुमची स्वतःची, तिला हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा, तिला ती गोड खीर प्यायला द्यायची आहे. तिचे पाय जरूर पडा. खूप सुंदर अनुभव येतील. कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न राहते. या सेवेमुळे सुद्धा म्हणजे कन्यापूजन केल्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळणार आहे. आता बऱ्याच घरांमध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते. तर उद्या पहिली पौर्णिमा आहे वर्षाची 2026 मधील पहिली पौष पौर्णिमा. तर उद्या तुम्हाला जर सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभरात भटजी बुवांकडून म्हणजे ब्राह्मणाकडून तुम्ही शुभ मुहूर्त काढून तुम्ही उद्या सत्यनारायण करू शकता. पण राहू काळात सत्यनारायण करू नका. तुम्हाला भटजी चांगला मुहूर्त काढूनच देतील. उद्या तुम्ही पौर्णिमा तिथीमध्ये जरूर सत्यनारायण करा तुमच्या घरात. फक्त सकाळी 9 ते 10 या 1 तासात सत्यनारायणाची महापूजा करू नका. तुम्हाला ब्राह्मण बुवा सांगतीलच की कोणता शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा करावी. तर उद्या छान दिवस आहे, पहिली पौर्णिमा आहे. तर तुम्ही सत्यनारायणाची महापूजा दिवसभर करू शकता. तुम्हाला पौर्णिमा तिथीतच करायची असेल तर दुपारी 3-3:30 पर्यंत आपण सत्यनारायण करून घ्यावा. सकाळीच पूजा केली तुम्ही फक्त 9 ते 10, सकाळी 9 ते 10 हा राहूचा काळ असणार आहे. काही महिला स्वतःच्या घरच्या घरी सत्यनारायण करतात, त्यांच्यासाठी सांगत आहे. तुम्ही जर भटजी बुवांकडून तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करत असाल तर भटजी बुवा सर्व म्हणजे शुभ मुहूर्त वगैरे सर्व काही आपल्याला काढून देत असतात. म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त आपल्याला भटजी बरोबर सांगतात. उद्या वर्षाची मोठी पहिली पौर्णिमा आलेली आहे, पौष पौर्णिमा. आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. महिलांनो, मुलांना दृष्ट लागलेली असो किंवा नसो तरी पण मुलांवरून एक वस्तू जरूर ओवाळून टाका. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना कुठलीही सेवा उपाय करताना तुकडा तांदूळ घेऊ नका. आपण खाण्यामध्ये वापरू शकतो पण कुठल्याही शुभ तिथींना तुकडा तांदूळ खाऊ नये. देवांना आपण नैवेद्य दाखवतो तर तुकडा तांदळाचा भात नैवेद्यात ठेवू नये. तर उपाय करताना अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. राशनींचे घेतले तरीही चालेल पण अख्खा तांदूळ घ्या. मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत ते तांदूळ उजव्या मुठीत तांदूळ घ्यायचे आहे. उजव्या हाताच्या मुठीत जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहे. मुलांवरून 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचं आहे.
घराबाहेर एखादं झाड असेल तिथं कोपऱ्याला टाकून द्या. चिमणी पाखरं खाऊन जातील, त्यांचं पोट भरेल. तुम्हाला पितृदोष असेल त्यातून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल. मुलांवरील जे संकट असेल ते टळून जाईल. मुलांची दृष्ट उतरून जाईल. खूप सुंदर उपाय आहे. प्रत्येक आईने मुठभर तांदूळ मुलांच्या डोक्यावरून जरूर ओवाळून टाकायचे आहे. तुम्हाला चारही दिशांना टाकायचं असेल तर टाकू शकता, पण पायदळी येतील, कुणाच्या पायाशी येऊ नये. कुणा चिमणी पाखऱ्याचं पोट भरलं तर आपल्याला पितृदोषातून सुद्धा मुक्तता मिळते. म्हणून ते तांदूळ उतरवून घ्या. घराबाहेर जा, एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचे आहे. चिमणं पाखरं खाऊनच जातील आणि नजरबाधासुद्धा उतरून जाईल. मुलांवरून अकाली संकट टळून जातील. पितृदोष असतील त्यामुळे काही अडचणी असतील, पितृदोषातून सुद्धा मुक्तता मिळेल. म्हणून उद्या तांदूळ जरूर उतरवून टाका, चांगला अनुभव येईल. शाकंभरी देवी ही शाकंभरी आदिशक्तीचाच एक अवतार आहे. तिच्या जन्माची एक थोडक्यात कथा सांगते. एकदा पृथ्वीवरती 100 वर्ष पाऊसच पडला नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळ निर्माण झाला. पृथ्वीवरती खाण्यासाठी एकही दाणा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे सगळेजण, त्यात ऋषी मुनी सुद्धा सगळे त्रासले, चिंतेत पडले. त्यानंतर ऋषींनी आदिशक्तीचं आवाहन केलं, तिची स्तुती करायला सुरुवात केली, तिची आळवणी केली आणि मग देवी अयोनिज रूप घेऊन प्रकट झाली. तिला 100 डोळे होते आणि या 100 डोळ्यांनी तिथे जे दैन्य दुःख पडलेलं होतं ते दुःख तिने बघितलं. देवीच्या 100 डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या अश्रुधारांमुळे पृथ्वीवरती पाणी उपलब्ध झालं आणि देवीचं हे विराट रूप शताक्षी या नावाने प्रसिद्ध झालं. या रूपामध्ये देवीने आपल्या अंग प्रत्यंगामधून विविध औषधी शाख म्हणजे भाज्या उत्पन्न केल्या आणि संपूर्ण जीवांचं भरण पोषण पोषण त्यातून केलं. सगळ्यांचे प्राण वाचले आणि म्हणूनच देवीचं नाव पडलं शाकंभरी देवी. उद्या शाकंभरी पौर्णिमा. महिलांनो, स्वयंपाकघरात या वेगवेगळ्या भाज्या जरूर बनवा आणि देवी आईला नैवेद्य जरूर दाखवा. गाजर, वाटाणे, फ्लावर, पालेभाज्या, त्यात थोडीशी कोथिंबीर जरूर टाकायची आहे. उद्या छान अशा वेगवेगळ्या भाज्या, सिजनेबल भाज्या भरपूर मिळत आहे बाजारात. जेवढ्या जमतील त्याचा नैवेद्य बनवा. देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे. त्या भाज्यांमध्ये कोथिंबीर आवर्जून टाका महिलांनो, खूप शुभ ठरणार आहे. तुम्हाला जर कांदा लसूण टाकायचा नसेल तर कांदा लसूण विरहित सात्विक असं जेवण तयार करा. स्वयंपाकघरात देवांना नैवेद्य दाखवा, गाईला नैवेद्य द्या आणि मग आपण जेवायचं आहे.